राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी सांगायला थोडं दुःख होते मला आणि अतिशय दुःखद अशीच घटना घडली. पण ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो अनेक ह्या लग्न संबंधामध्ये किंवा विवाहामध्ये नवरा बायकोमध्ये जर चर्चा नसन, मनमोकळेपणाने बोलणं नसन, तर त्याचा परिणाम किती घातक आणि भयानक होऊ शकतो बघा. आजच्या स्टोरीमध्ये आपण बघू. महाराष्ट्रातील ज्वारी पिकवण्यात एक नंबर जिल्हा सोलापूर आणि ह्या सोलापूर जिल्ह्यातील सावटणी या गावी घडलेली घटना आहे. शहाजी डवळे ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती साधारण एक 50-52 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्यांची जी मंडळी आहे वनिता डवळे, ही गुण्यागोविंदांनी मुलं होती, पण मुलं बाहेरगावी शिक्षण, दोघं नवरा बायको घरी. आणि थोडंसं शेतीचं उत्पन्न, थोडंसं मिडल क्लास परिस्थिती बरी असल्यामुळे ना, हे शहाजीराव काय करायचे, सकाळच्या पारी समजा दूध घालाय गेले किटले घेऊन की दूध घालायचे. तिथंच 4 मित्र असतात गावात बसायचे, इकड तिकड थोडा राजकारणाचा नाद असं तसं. परत घरी यायचे 12 वाजता जेवायचे, रानात जायचे, तिथून 6 वाजता घरी यायचे. संध्याकाळनंतर काय कुठं जात नव्हते. आणि जर मित्रांनी एखाद्या हाका मारलीच किंवा या संध्याकाळी रात्रीचं थोडं तासभर तिथं जाऊन गप्पा मारायचे. असं सुखसुखी सगळं चाललं होतं. त्या शहाजी डवळे यांचं गावात एक चर्चा चालू झाली. आता ह्याला दुजोरा अजून अधिकृतरित्या पोलीस स्टेशन कोणी मिळालेलं नाही. पण माझं स्वतःचं असं मत आहे, काही का होईना कुठंतरी दूर असल्याशिवाय जाळ नाही. आणि जिथं काहीतरी पाणी मुरते असा प्रकार असेल, त्याशिवाय लोक एवढा बोबाटा करायचे नाहीत. ती चर्चा अशी चालू झाली की शहाजीरावचे अनेक तिथालच्या कामाला जाणाऱ्या महिलांशी अनैतिक संबंध आहेत. म्हणजे अशी चर्चा चालू झाली. आता कसं होतं, 45च्या पुढं किंवा 50-55 ह्या दरम्यान ह्याला माथारचळ माणसाला सुटती, घरही प्रत्येकाला सुटती, काहींना कमी सुटती, काहींना जास्त सुटती, पण माथारचळ हा विषय असतो. मी 1-1.5 वर्षापासून शूटिंगसाठी त्या सुप्याच्या गाठात जात होतो. आमच्याकडून मोरगाव रोडला आहे, तिथे एक हॉटेल होतं. तिथं 2 मुलाची लेकराची एक आई होती. आता मी दुपार जेवायला वेळेला तिथं जायचो. तर ती पोरगी बोलायची की माणसाच्या एजमध्ये मला पैसे देताना, पैसे घेताना काही ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर कोण असतील ते कस्टमर, ही अशी बोटं लावायची, खालून हातात स्पर्श करायची. मी म्हणले किती वय वाढले? ती म्हणली सगळे म्हातारे होते. याला म्हणायचं प्युअर म्हातारचं. समाजात ज्या घटना घडतात त्या घटनांचं म्हणजे त्याचं गांभीर्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. म्हणजे डोंगरे ज्या शेड्यावने करतात असं म्हणायला हरकत नाही. तसं ह्या प्रकरणामध्ये याचं कुठं लपड आहे का नाही हे काही सिद्ध नाही झालं. पण त्या शहाजीची तशी ही सगळी गड झाली. बोबाटा लय झाला बोबाटा मोकार. आणि मग बायांचं गाड्यांच्यापर्यंत पोचलं. गाड्यांचं ही जी वनिता डवळे, आता ही वनिता आहे, ही थोडी वेगळ्या मानसिकतेची बाई आहे. अशा बाया फार कमी असतात. ही बाई स्वतः चांगली होती, वागणुकीला चांगली, प्रपंचाला चांगली, तिने प्रपंच व्यवस्थित केला. पण बाई ही अत्यंत संशयखोर होती. हां, संशयखोर. आणि एखादी वस्तूच्या डोक्यात फिट बसली ना, ती खोटा उपटून गेला तर हरकत नाही, पण ती काही तो खोटा सोडत नव्हती. असली बाई होती. तिथं ती तळाला जाणार बा त्याच्या हे खरं खोटं आहे. आणि तिला कळलं तिचं पार अनपाण्यावरचं ध्यान उडालं. नवरा आला तर त्याला तर लाखाच्या शिव्या. म्हणली आयुष्यभर तुमच्याकडे व्यवस्थित प्रपंच केला, डोक्यावरचा पदर पडून नाही दिला, आणि अशी काशी करायला लागला काय, असं तू वागायला लागला का? आणि ती शहाजीराव आहे तो नकार द्यायचा. म्हणलं माझं काय नाही, तू पुरावा आण, कुठं काय काय नाही. मग गाव बोलते काय येडं आहे का? अशा प्रकारे यांची भांडणं चालू झाली. चांगल्याचं वांगलं व्हायला म्हणजे ना टाईम लागत नाही, तशा प्रकारे ह्यांचं एकमेकावर संशय घ्यायला सुरुवात झाली. आणि शहाजी तर म्हणला आईला लय डोक्याला ताम झाला बाबा, तर कशातच काय नाही. मग तो कसं आहे, माणूस एकदा ऐकतं 10 ऐकतं, मग 11 वेळेस तो पण बोलायला लागला, उलटून बोलायला लागला. आणि मग कसं होतं, शब्दांनी शब्द वाढला, भांडणाने भांडण वाढत गेलं. कधी तो उपाशी, दोघं उपाशी, स्वयंपाक केलेला पण खायचं नाही, काहीतरी कुरकुर चालू. घरातलं वातावरण अशांत झालं. आणि ध्यानात ठेवा, घरात किरकिर चांगली नाही. एकदा किरकिर चालू झाली तर त्या किरकिरीचा शेवट कुठंतरी लय वाईट होतो.
तसा प्रकार घडला थोडा. आता ह्या घटनेमध्ये तिने डोकं लावलं की काय करायचं काय करायचं, ह्याला काहीतरी अक्कल ही केली पाहिजे, याला काहीतरी आपण सजा दिली पाहिजे, याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे. एक सोडाची भावना त्या वनिताच्या मनामध्ये उपलब्ध झाली. आता ती म्हणली ह्याचा काय काय आपण याला कार्यक्रम करा. मग तिने अजून ते 4 बाया होत्यात, त्या 4 बायांच्या ठिकाणी चौकशी केली. मग तुम्ही कुठं काय पाहिलं का? आणि बायांचं कसं असतं की एकमेकाला सांगतात, स्वतः कधी कोण घेत नाही. खऱ्या खोट्याचा विषय आला ना स्वतः अजिबात घेत नाही. पण मी ऐकून ये बा, आणि हे अमक्या घरात गेलं बसलं, तमकीच्या घरात गेला दिसला, रातचा गेला, असल्या प्रकार सांगायला गेलं. हिला अजून पारा चढला. बाई इरेला पेटली आणि तिने अत्यंत भयानक अशा प्रकारे निर्णय घेतला की हा जो नवरा आहे ह्या नवऱ्याला आपल्या म्हणजे आयुष्यातून आणि जीवनातून कायमचा संपत, एवढी तीव्र चीड तिच्या मनात तयार झाली. कारण मी तुम्हाला कायम सांगत असतो, एक बाई सगळं सहन करते पण एक सवत सहन करत नाही. त्याच्यामुळे डोक्यात तिचं फाळकं पार उडालं म्हणली याचा कार्यक्रम. आणि ह्याला काय माहीतच नाही, शिव पडवीत झोपला होता. गावाकडं कसं असतं, पत्र्याच्या खोल्या तिथं पुढून पडवी केलेली असते आणि पुढं पटांगण, तुळशीचं वृंदावन वगैरे, पाण्याची टाकी, गुरं डोरं, कोंबड्याची जाळी बिळी, सगळं असं एक प्रपंच असतो. ग्रामीण भागातला प्रपंच वेगळा असतो जरा. आणि रातभर हिला झोप नाही. हिने ठरवलं की याला मारायचा कसा. बाईनी इतका भयानक विचार केला. तिने जी चूल 3 दगडाची चूल असती त्या 3 सरपान काटक्या तिने आणून ठेवल्या आणि तडातडा सरपान मोडलं. पाठ 4 वाजता त्याच्यात चुलीत घातलं. 25 लिटरचं मोठं पातेलं जर्मलचं मांडलं. काळं झालं, ते पांथा पोहायचंच होतं. खळाखळा त्याला उकळी आणून दिली. त्या पाण्यामध्ये तिने मसाला पण टाकला, त्या पाण्यात मीठ पण टाकलं आणि त्या पाण्यामध्ये तेल टाकलं. या 3 गोष्टी टाकल्या. म्हणजे अत्यंत भयानक असं द्रावण तयार झालं ते. आणि विशेष म्हणजे ते अख्खं धरलं. 5:30 वाजल्या होत्या. 5:30 वाजता डोकं उठलीसुद्धा नव्हती साधी. त्या नवऱ्यापाशी आणलं बाहेर आणि ती उकाळलेलं पातेलं त्या पाण्याचं उकाळ, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला पाणी तापतं ध्यानात ठेवा. त्याच्या ह्याच्यावरची हळूच रख काढली आणि पायापासून छाताडापर्यंत बादा तेवढं काही थोडा माणूस बाजला असं का, तो 74% जास्त बाजला. आणि बाजण्याचा विषय कसा असतो सगळ्याला माहिती आहे, 35% पुढला माणूस बाजलेला जगत नाही. कारण जे बाजलेलं कातळ त्याच्या खाली साफ्टिंग पॉयझन तयार होतं आणि त्या विषयानेच तो माणूस मरतो. त्यामुळं बाजण्यासारखा भयंकर हे नाही म्हणजे. आणि किती वेदना, जी तो गुरावाने अक्षरशः वरडायचा मोठा, इतक्या वेदना ही बायको देत होती. कुठं प्रूफ नाही, कुठं पुरावा नाही. त्याचं ती गुरावानी ओरड. तिथून अर्धा किलोमीटरवर रांची वस्ती, अर्धा किलोमीटरवर जी घरं होती अक्षरशः तिथली लोक पळत आली, काय वराडतोय. आणि त्याचं ते बघितलं, त्याच्या अंगाला सगळं फोड उठून असं वर झालेलं गुरासारखा माणूस ओरडत होता. पाटकून जीप केली, त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत 3 दिवस केले. आणि त्यानंतर शियाजी हा त्याचे स्टेटमेंट दिलं. त्यांनी त्याच्या बायकोचं नाव सांगितलं की मला मारलं, पण मरत्यावेळी स्टेटमेंट दिलं ते लय गरजेचं आहे की मी परत जगन नाही जगन मला वाटत नाही मी जगन, पण मी खरंच सांगतो, मी कबूल करतो माझे कुठेही गावात अनैतिक संबंध नव्हते. ही गोष्ट नोट करण्यासारखी आहे. म्हणजे फक्त बाईच्या संशयापोटी तिने त्याचा नवरा जाळला पाण्याने. आणि हिच्या मनाला काय वाटलं काय माहिती नाही. आणि स्टेटमेंट दिल्याच्या नंतर त्यांनी जीव सोडला. आणि मग कशी रडाना बिन हसाना बिन पोलिसांनी आलं. उच्चाली बाई सर तिने जसं प्रकारे हे केलं होतं. पण इथं या सोलापूर पोलिसांचं आणि SP-चं विशेष आभार मानलं पाहिजेत. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी 2 ते 2.5 तासाच्या आत जशी केस दाखल केली ना, तिथं येऊन मुद्देमाल किंवा तुमचा जो पुरावे असतात ते नष्ट होणे म्हणून ते पातेलं, त्यातलं पाणी, त्याचा तवंग, ते सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या. पाणी हे केलं, त्या बाईचं स्टेटमेंट, हे सगळं जिथं पाणी ओतलं ते जागा आणि सगळं स्टेटमेंट, ते साक्षीदार, अत्यंत व्यवस्थित केस बांधली. ही केस लवकरच कोर्टात स्टँड होऊन ह्या वनितेला संशयावरून नवरा फुकून टाकला हिने, याचं मला लय दुःख झालं तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे काय असेल तर ठीक आहे, पण काहीच नसन, नुसतं संशय डोक्यात गेला घेऊन अनेक बायांनी नवऱ्याच्या आयुष्याचं पार वाटलं करून बुसकट्टा झालं डोक्याचा, फार बुसकाट झालं. काही 398 टाकल्यात आयांचं ऐकून. काही आज आत्ता 63,000 संख्या आहे महाराष्ट्रात की बायकांना आणत नाहीत, बायकांनी संपत्तीत हिस्सा
घटस्फोट मागणी 63,000 प्रकरणं आहेत. आणि बऱ्याच प्रकारांनी मी म्हणत नाही पुरुषले सगळे 100% चांगले आहेत, पण स्त्रियाही कुठं कमी नाहीत. काही ठिकाणी पुरुषही दोषी असतील, सासुरास असं काय असं, पण जास्त करून महिलांनी कायद्याचा आधार घेऊन पुरुषाचं जीवन नरक बनवले अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. याच्यामध्ये काय नेमकं भविष्यात कायदा करून कायद्यात रूपांतरित होईल त्याचं माझं एकदा झालतं बोलणं. तो माणूसही आता पाडला आपले बच्चे भाऊकडून. अशी माणसं यायला पाहिजे निवडून, म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगतो. मला काय आहे ती बरं आहे आता. त्याच्यामुळं ह्या घटनेतून तुम्हाला जर काही घेण्यासारखं असेल तर 100% तुम्ही घ्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. रामकृष्ण हरी माऊली.